एकही न घडे त्याशी. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही समतोल रूपाने कोणालाही संपादन करता येत नसतात. ऐका, शास्त्राचा सिद्धांतच आहे, प्रपंचाविषयी दृढ वैराग्य पाहिजे तर परमार्थ कळेला जातो. इथंच कळतं संसार सोडावा लागतो. वैराग्य धारण केल्याशिवाय परमार्थाचं पाऊलच उचलत नाही. ज्ञानोबरायाची भाषा आहे, वीतरागते सारिखा जोडून ठेविला सखा, जो आगवियाची भूमिका सवे चाले. वैराग्य परमार्थिकाचा मित्र आहे. परमार्थातल्या प्रत्येक भूमिकेबरोबर चालणारा एकच मित्र आहे, त्याला वैराग्य म्हणतात. श्रवण करायचं आहे, वैराग्य पाहिजे. प्रेम पाहिजे परमात्म्यावर, वैराग्य अगोदर संसाराचं पाहिजे. भक्ती करायची, वैराग्य पाहिजे. नामस्मरण करायचंय, वैराग्य पाहिजे. ज्ञान प्राप्त करायचंय, वैराग्य पाहिजे. या जगामध्ये परमार्थामध्ये वैराग्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. प्रत्येक भूमिकेत वैराग्य बरोबर पाहिजे. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होते जीव. काहीही वैराग्याशिवाय मिळत नाही. याचा अर्थ आहे, प्रपंच बाजूला केल्याशिवाय परमार्थ घडत नाही. हा शेवटचा सिद्धांत आहे, बरं लक्षात ठेवा. अगोदर पण खेळीमेळी चाललाय, खेळीमेळी चाललाय. कामामध्ये काम, काळी म्हणा, ते परमार्थाला लागण्यासाठी बाबा काम करत करत नामस्मरण कर, ही सुरुवात आहे परमार्थाची. आणि शेवटी सांगता की संसाराविषयी वैराग्य धारण कर, त्याच्याशिवाय ज्ञान होत नाही, त्याच्याशिवाय मुक्त होत आहे. ते विरोधी टोक आहे दोन. त्यामध्ये आणखी एक भेद आहे. भेद सांगतोय, ज्ञान अज्ञान, विनाशशीलता अविनाशशीलता, दुःख सुख, अशी ही दोन टोक, एक संसाराचं एक परमार्थाचं आहे. यात सर्वात महत्वाचा आपल्या अनुभूतीचा भेद जर काय असेल तर संसारातलं प्रेम हे स्वार्थपूरक आहे आणि परमार्थातलं प्रेम हे परार्थपूरक आहे. संसारातलं प्रेम स्वार्थासाठी केलं जातं आणि परमार्थातलं प्रेम हे दुसऱ्यासाठी केलं जातं. त्यात स्वार्थाचा विचार उपनिषदामध्ये वर्णन आलं. महर्षी याज्ञवल्क्य आपल्या पत्नीला मैत्रीला सांगतायत, न वारे पत्युः कामाय पतिः प्रियः भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियः भवति, न वा अरे जायाय कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. मोठं प्रकरण आहे. याचा अर्थ असा आहे, पती जे पत्नीवर प्रेम करतो ते पत्नीसाठी नाहीये, त्याच्यासाठी, पतीसाठी. आणि पत्नी ही जे पतीवर प्रेम करते ती पतीसाठी नाही, ती तिच्यासाठीच असतं. एकाने सांगितलं, पत्नीचं पतीवर खरं प्रेम आहे का? पती गेल्यावर कळतं. आणि कसं कळतं? पती गेला सांग, मग त्या पत्नीचं जे रडणं आहे ना, ते ऐकायचं. जरा लक्ष देऊन काय करायचं? लक्ष देऊन ऐकायचं. ती रडते, तिच्या रडण्यात